प्राप्ति करो या प्रार्थनेने आपण दीपप्रज्वलन करून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करतो। मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार। तिसरी मुंबई बसते आहे आणि त्या अनुषंगानं फोक कॉर्नर डेव्हलपर त्या पद्धतीने काम करते। आज दुसरा वर्धापन दिन आहे, अशोकराव मोठे यांच्या नेतृत्वाखाली सगळं काम सुरू आहे। काय शुभेच्छा द्याल आणि तिसऱ्या मुंबईकडे आपण कसं पाहता? नक्कीच मी मगाशीच सांगितलं की FCDला मनापासून आणि मोठे साहेब आणि पूर्ण टीम 6 जणांची यांना मनापासून मी शुभेच्छा दिल्यात। कारण आज त्यांचं जे प्रेझेंटेशन मी बघितलं की एखादं प्रोफेशनल प्रेझेंटेशन असल्यासारखं मला वाटलं आणि कार्यक्रम देखील त्याच पद्धतीनं प्रोफेशनल आहे आणि 100% आहे। हे काही कुणाच्या सांगण्यावरनं आम्ही बोलत नसतो, हे जे आहे ते वास्तव मांडलं पाहिजे आणि आपली मंडळी जर पुढे गेली तर का पुढे जाऊ नये हा प्रश्न माझ्या पुढे। आणि 100% ही मंडळी ज्या पद्धतीनं कामकाज आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक एक्झाम्पल वर दिलं, त्या मॅडम वर आल्या, त्यांनी 17 गुंठे जागा घेतली आणि त्याच्यात समाधानी आहेत। महत्त्वाचा प्रश्न आणि महत्त्वाचा त्याच्यात मुद्दा आहे की समाधान हा शब्द जेव्हा येतो ना त्यावेळी नक्कीच मला वाटतं कामात कुठलाही अडथळा येत नाही। त्या पद्धतीनंच यांची मला टीम दिसली आणि राजकीय विरहित मग सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं। मग त्याच्यात सामाजिक क्षेत्रात असतील या तुमच्या आता जे डेव्हलपर ह्या क्षेत्रात असतील, हे सगळी मंडळी मला आज एका जागी दिसली आणि त्याचा देखील आनंद आहे मनस्वी की आपली माणसं पुढे चाललेत, सगळी एका जागी आज दिसली। जसे पत्रकार बंधू देखील मला आज बऱ्याच दिवसांनी सगळे एका जागी दिसले। हे घेण्यासारखं याच्यातून की म्हणजे त्यांनी समाजातील खालच्या घटकापासून ते मोठ्या घटकापर्यंत सगळ्यांना इथे बोलवलं। हे त्याच्यातून एक शिकण्यासारखं मला वाटलं। आणि आज विंधणीचे देखील आमचे इथे आहेत, ही सगळी मंडळी आज खारघरला ऑफिस मी त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी स्क्रीनवर आपल्या भारतातले जे मौजे अटल सेतू आहे, उद्या गव्हाण फाटा किंवा करळ फाट्यावर जे दुबई सारखं ब्रिज जे जेम मात्रे म्हणून आम्ही स्वतः बनवले, जे ब्रिज म्हणजे मी बनवले म्हणून सांगत नाही, पण ते ब्रिज ज्या पद्धतीनं बनलं हे फोटोज देखील उद्या तुम्ही दाखवू शकता। आणि खरोखर उद्या या काही गोष्टी लक्षात आल्या, उद्या ते डेव्हलपरमध्ये स्वतः घुसतील। आज फक्त लँड्स देत आहेत, पण उद्या जाऊन काय आहे त्यांची जर उद्या ही कपॅसिटी वाढली आणि वाढणार 100%, या कपॅसिटीतून ते स्वतः वेअरहाऊस निर्माण करून देखील विकू शकतात, इंडोस्पेस सारखे। हे देखील मी त्यांना सांगितलं। आणि खरोखर येणारा आंतरराष्ट्रीय दिवा पाटील विमानतळ याच्यातून जे रोजगार उत्पन्न निर्माण होणार आहेत, याच्यातून वेगवेगळ्या तऱ्हेने जे बिझनेस देखील निर्माण होणार आहेत, याच्यात देखील यांचा मोठा वाटा असणार आहे। कारण यांच्याकडून देखील यांना अजून मला माहित नाही कुठपर्यंत आहे, परंतु मला असं वाटतं स्वतःला, माझं वैयक्तिक मत आहे की यांच्याकडून देखील बरेचसे बिझनेस दिले जातील पुढच्या काळात असं मला वाटतं आणि ते नक्कीच पुढे करतील। काही अडचण असेल तर त्यांना मी सांगितलं जरूर कधीही मला भेटा, मी कधी अवेलेबल आहे एवढं सांगितलं। आणि पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्या वर्षाच्या आणि तिसऱ्या वर्षात पदार्पण केल्याच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। प्रीतम दादा म्हात्रे, विरोधी पक्षनेता पनवेल महानगरपालिका, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम मी प्रीतम दादाला धन्यवाद देतो। यांनी एवढ्या बिजी शेड्यूलमध्ये इथपर्यंत आले, कारण आज सर्वात मोठी लग्नाची तीथ आहे। सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख सुद्धा येणार होते, परंतु अलिबागवरून जयंत पाटील साहेब तिकडे गेले सांगोल्याला, त्यामुळे त्यांना येता आलं नाही। त्यांनी फोन केला आणि मला सांगितले मला येता येत नाही। आमदार प्रशांत ठाकूर सुद्धा येणार होते, त्यांना सुद्धा त्यांचं पण व्यस्त शेड्यूल असल्या कारणाने कदाचित ते येऊ पण शकतात, नाही आल्या काही हरकत नाही। त्याचबरोबर आम्ही जसं मॅडम म्हणाल्या की आम्ही 4 कॉर्नर काच निवडला, तर एक आम्ही असंच बसलो होतो। आज आम्ही घाटावरचे हे इथले, परंतु आम्ही एक विचार केला की बाबा असंच बसल्यानंतर बाबा काहीतरी करायला पाहिजे। आणि आमच्याकडे व्यवसाय नाही काय,
म्हणजे लय मोठं शिकलं म्हणजेच लय मोठा व्यावसायिक होतो किंवा मोठी नोकरी लागते अशातला पण काय भाग नाही. मी खूप कमी शिक्षण माझं झालेलं आहे, परंतु एक योगायोगानं आम्ही सगळे संदीप पाटील असतील, बाकीचे मेयर सर असतील, प्रवीण पवार असतील, हे सगळे लक्ष्मी शेंडे असतील, असं बसलो असताना असं आम्हाला आठवलं की बाबा आता इथे एअरपोर्ट होत आहे, इथल्या जागा बाहेरची लोक येऊन इथे विकतायत, मग आपण का करू नये असं एक संकल्पना मनामध्ये आली. आणि एका दोघांचे पैसे अटकले होते, त्या निमित्तानं आम्ही जवळ खोलात गेलो, त्यावेळी कळलं की अरे इथं फसवणूक पण होते, पण हा व्यवसाय खूप सुंदर आहे. आणि असं बसल्यानंतर आमचं ठरलं की बाबा हे करायचं, कारण का जागा देणार इथले स्थानिक आहेत, भूमिपुत्र आहेत, कारण गरजे पोटी जे जागा विकतायत टायटल क्लिअर जागा आम्ही घेतोय. आणि जे इन्व्हेस्टर आहेत, जसे आता मगाशी एमगर मॅडमनी 17 गुंठ्याचा प्लॉट घेतला, तसं घेणाऱ्या लोकांना आम्ही देतोय. आणि हे देत असताना तुम्ही नावाबद्दल विचारलं, 4 कॉर्नर डेव्हलपर्स हे का? 4 कॉर्नर डेव्हलपर्स हे ह्याच्यासाठी की मुंबईनंतर ठाण्यानंतर नवी मुंबई बनलं आणि त्याच्याच बरोबरानं आता हे 3री मुंबई बनते, ही 4था कोपरा बनतोय. म्हणून आम्ही 4 कॉर्नर डेव्हलपर्स, त्या 4 कॉर्नर डेव्हलपरचे 6 पार्टनर, आणि त्या माध्यमातून आम्ही टायटल क्लिअर जागा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आणि त्या जागा पोहोचवून तिथं भविष्यामध्ये जसं दादा बोलले, दादांचा तर आम्हाला नेहमी पाठिंबा असतोच आणि राहणार आहे, पण आम्ही तुम्हाला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की आतापर्यंत मी 70 ते 80 एकर जागा विकलेली आहे, तिथं सेल केलेली आहे. म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांच्या जागा शेतकऱ्यांनाच विकलेल्या आहेत, दिलेल्या आहेत त्या. पण तिथं भविष्यामध्ये ज्यावेळेस नवी मुंबई सारखी डेव्हलपमेंट येणार आहे, सिडकोनी कशी नवी मुंबईमध्ये आणली तशी तिथे MMRD डेव्हलपमेंट आणणार आहे, कारण का त्यावेळी दादांचा खूप मोठा रोल असणार आहे त्यामध्ये आणि त्यांचं योगदान आम्हाला लागणारच आहे. पण तिथं MMRD जेव्हा शेतकऱ्यांनी प्लॉटिंग करणार त्यावेळी ऐतिहासिक काम त्या टॉप 5 मध्ये 4 कॉर्नर डेव्हलपर्सची कंपनी असणार आहे आणि ह्याच्यासाठी दादांचं योगदान लागणार आहे. तिथे MMRDच्या माध्यमातून सेक्टर प्लॉटिंग पडणार, त्यावेळी वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहेत. 60-40चा रेशो येईल किंवा 22.5% जागा मिळेल, पण जे बी काय जागा मिळेल, सिडको येऊ, MMRD येऊ, नैना येऊ, MSRD येऊ, जी संस्था तिथं शासनाची येईल त्या संस्थेबरोबर आम्ही कनेक्ट होऊन तिथं खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट होणार. आणि हे डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा मानस आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आम्ही तिथं आमच्या स्वतःचा IPO लॉन्च करायच्या विचारामध्ये आहोत. आमची कंपनी लिस्टेड कंपनी करणार आहोत. रिअल इस्टेटमध्ये आज एक ऐतिहासिक काम करण्याचा मानस घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. स्टेजवर आहेत संदीप जी, लक्ष्मण जी, प्रवीण जी, सुमित जी आणि संदीप जी. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद. पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांचे आभार. सॉरी बरं का, महेश गाडगे साहेब आमचे हे इन्व्हेस्टर नसून हे आमचे पार्टनर आहेत, कारण का थोडंसं मिसमॅनेजमेंट होत आहे. नाहीतर परत ना महेश सर तुम्ही आज बोलून जाल
पण त्यांना वर्षानुवर्ष आम्हाला झेलायचं आहे. धन्यवाद. यानंतर मी मंचावर आमंत्रित करेन श्री सुरेश जामदाडे यांना. सुरेश जामदाडेजींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यानंतर बरीच नावं आहेत, त्यामुळे मी नावं घेते. ज्यांची नावं घेते त्यांनी कृपया इथे मंचाजवळ येऊन उपस्थित राहायचंय. सुरेश जामदाडे नंतर मी अशोक केळकर यांना मंचावर आमंत्रित करेन. पुढील सत्कारांसाठी मी सर्व डिरेक्टर्सना स्टेज